नमस्कार मित्रांनो, जय हिंद. तुम्हाला तर माहितीच आहे माझं नाव, परत परत बोलायचं काही जरूर नाही आहे. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे आपला, हा बेसिक पगाराबद्दल हा व्हिडिओ मी बनवतो आहे. म्हणजे माझ्या मनातलं जे आहे मी ते शेअर करतो आहे. तरी ज्या सुरक्षा रक्षकांना मी जे बोलणार आहे त्याच्यावर सहमत असेल तर कमेंट करून तुमचे बी जी मनातली इच्छा आहे, पगार वाढीव किंवा बेसिक किती झाला पाहिजे, सुरक्षा रक्षकांमध्ये काय चेंजेस झाले पाहिजे मंडळामध्ये, हे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता की जेणेकरून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो. मित्रांनो, आता सध्या आपलं चालू आहे समान काम समान वेतन, बरोबर. आता बऱ्याच दिवसापासून आपल्या सोशल मीडियावर बोला किंवा न्यूजमध्ये टी व्हीमध्ये सर्वीकडे तेच चाललं आहे की खुशाल कामगार वगैरे सर्वांना पगार 30,000पर्यंत भेटणार आहे. मित्रांनो, कसा आहे विषय, आता मंडळाचा मी सांगतो, आपला जो बेसिक आहे हा 13,000 काहीतरी आहे वरती, बरोबर. तरी माझं असं म्हणणं आहे की 15,000 किंवा 18,000 बेसिक झालंच पाहिजे सुरक्षा रक्षकांचं. त्याच्यानंतर सफाई कामगार असतील त्यांचा बी बेसिक सरकारने जो कमी असेल तो पण मिनिमम 15,000 ते 18,000 बेसिक वाढवला पाहिजे. जे पण कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम किंवा शासकीय जे डोळे फोडून दिवस रात्र काम करतात मित्रांनो, त्यांचा बेसिक हा 15,000 ते 18,000 वाढलाच पाहिजे. आणि जे ए सीमध्ये बसून काम करतात व्यवस्थित ऑफिसमध्ये, त्यांचं बेसिकचं प्रश्नच नाही आहे. ते ऑटोमॅटिक राज्य सरकारचं असल्यामुळे, केंद्र सरकारचं असल्यामुळे ते ऑटोमॅटिक त्यांचा बेसिक वाढतो. ते बोलायचं कामच नाही. पण जे डोळे फोडून रात्रंदिवस काम करतात त्यांना पगारासाठी आंदोलन करावं लागतं, युनियनवाल्यांकडनं निवेदन देऊन त्यांना झगडून मग तो पगार दिला जातो. हे चुकीची बाब आहे महाराष्ट्रामध्ये. आता आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून महाराष्ट्रात सांगतो आहे, बाकीच्या राज्यांमध्ये पण तसं असेल ते मला काही माहीत नाही एवढं, पण तरी महाराष्ट्राची मी गोष्ट सांगतो. मित्रांनो, आज जे दिवसरात्र मेहनत करतात, जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये झाडू मारतात, त्याच्यानंतर बरेच असे कामगार आहेत की ते अक्षरशः 8 तास 12 तास काम करूनसुद्धा त्यांना मोबदला भेटत नाही पाहिजे तसा. आज महागाईच्या हिशोबाने जे सेकंड कॅटेगरीमध्ये येतात त्यांचा बेसिक हा सरकारने व्यवस्थित समजून उमजून 15,000 ते 18,000 केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. बघा, आज 15,000 ते 18,000 बेसिक झाला तर आपला पगार पण व्यवस्थित येणार आणि सर्व सुरळीत चालणार महागाईच्या हिशोबाने. तरी हा व्हिडिओ बनवण्याचा हाच मुद्दा आहे की बेसिक हा सुरक्षा रक्षकांचा, प्रायव्हेट असो किंवा निमशासकीय असो किंवा ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर कोणाचाही असो, जे मेहनत घेतात तर त्यांना सरकारने न बोलता न हरकत मागता बेसिक 15,000 ते 18,000 हा झालाच पाहिजे मित्रांनो. हे सरकार सांगतं आहे आम्ही 2 महिन्याचा टाईम दिलेला आहे, न हरकत मागितलं आहे, हे ते, या काय तुम्हाला 12 भानगाडी करायची गरजच नाही. सरकारला मला एकच सांगायचं आहे, कामगार जे आहेत त्यांना तुम्ही वेतन देणार आहेत ना केंद्राप्रमाणे, केंद्र सरकारच्या याच्यानुसार, मग तुम्ही ना हरकत कशाला मागताय? 2 महिन्याचं तुम्ही टायमिंग का देताय? डायरेक्ट डिक्लेअर करा ना की ह्या संस्थेला म्हणा किंवा ह्या मंडळाला किंवा ठेकेदारीला परिमंडळ जे 3 दिलेले आहेत त्यांनी, खुशाल, अकुशाल आणि खुशाल, त्यांना तुम्ही डायरेक्ट डिक्लेअर करा ना की तुमचा बेसिक आत्ताचा एवढा होता आणि आताचा ह्या सरकारने एवढा वाढवला आहे. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे, बेसिक हा ज्याचा कमी असेल, ज्याचा 10,000 असेल त्याचा 15 करा, ज्याचा 15 असेल त्याचा 18 करा, ज्याचा 13 असेल त्याचा 15-18 करा. असं सरकारने स्वतः निर्णय घेतला पाहिजे मित्रांनो. आणि हा निर्णय जे संघटना असतील, जे विरोधक म्हणजे जे पुढं न हरकत बोलतो आपण, मालक असतील, त्यांना तुम्ही पाठवला रितसर तर ते नाकार देणारच नाहीत. कारण की ऑलरेडी तुम्ही म्हणजे असं जवळजवळ 70,000 ते 80,000 पगार देत नाहीत ना कामगारांना. मिनिमम देणार किती? 30च्या आतमध्येच देणार आहेत सर्वांना, बरोबर. हे तर निश्चितच आहे. तुम्ही किती बी बोंबला, किती बी काही करा, 30,000 सर्व कामगारांना देणार, हे नुसतं तोंडाने आणि सर्व मीडियामध्ये आहे, पण लेखी स्वरूपात कामगारांना तेवढा पगार भेटत नाही.
कोणतेही असो, कोणतंही डिपार्टमेंट असो, सिक्युरिटी असो, हाऊसकीपिंग, झाडू खातं असो, जे सेकंड कॅटेगरीमध्ये जे कामगार येतात त्यांना कोणालाही जे न्यूजमध्ये दाखवतात, जे मंत्री संत्री बोलतात की आम्ही एवढा देऊ तेवढा देऊ, पण तेवढा भेटत नाही, हे सर्वांना माहिती आहे. पण कसं आहे, सेकंड क्लास जो मनुष्य आहे तो बोलू शकत नाही ना डायरेक्ट. पण आता बोललं पाहिजे आणि उठलं पाहिजे सर्वांनी आवाज उठवला तर 100% हा वेतन आपल्याला वाढून भेटणारच. घरी बसून आपल्याला कोणी पगार वाढवून देणार नाही. आपल्याला स्वतः एकत्र यावं लागेल, फाईट द्यावं लागेल, त्याच्यानंतरच हा निर्णय होईल. आणि मला एकच सांगायचं आहे, तुम्ही युनियनचं किंवा संघटनेवाल्यांचं किंवा मालक जे असतील त्यांचं तुम्ही विचार घेताय, बरोबर. आता त्यांनी जर सांगितलं नाही आम्हाला एवढा पगार द्यायला शक्यच नाही आहे, मग तुम्ही एवढं आश्वासन, एवढं 100% गॅरंटीने सांगताय की सर्व कामगारांना आनंदाची बातमी. महानगरपालिका असो, नगरपालिका असो, नगर परिषद असो, तुम्ही डायरेक्ट छाती डोकून सांगताय की सर्वांना 30,000 पगार, 25,000 पगार, 18,000 पगार. एवढा काही होणार नाही. हे तुम्ही नुसतं मीडियाबाजी आणि फक्त व्हायरल आहे. पण भेटतो आता किती समजून घ्या. ते तर आता व्हिडिओच्या माध्यमातून जो कोणी पण माझा व्हिडिओ ऐकणार तो त्याला बरोबर माहिती आहे की सांगतात काय आणि पगार भेटतो काय. तर हे कुठंतरी कामगारांची पिळवणूक होते. हे लक्षात घेऊन सरकारने मिनिमम त्यांना बेसिकमध्ये ही वाढ झालीच पाहिजे. 15 ते 18,000 बेसिक झालाच पाहिजे सर्वांचा. जे शासकीय निमशासकीय ठेकेदार पद्धत, जे कॉन्ट्रॅक्टर, जे आस्थापने आहेत सरकारच्या कामगार डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये जे आस्थापने आहेत, दुकाने आस्थापने, मुंबई आस्थापने, जेवढी बी आस्थापने असतील, त्याच्यानंतर बांधकामवाले असतील, झाडू खातं असेल, बरेच खाते आहेत मित्रांनो. तर यांचा पगार हा झालाच पाहिजे. 18,000 ते 15,000 बेसिक झालंच पाहिजे, तरच आपल्याला पगार व्यवस्थित पुरणार मित्रांनो. नाहीतर काही खरं नाही आहे. सरकारला आपल्याला हे निदर्शनास आणून द्यायचं आहे मित्रांनो. आता मी एक परत संकल्पना केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी संकल्पना केली होती की जे सुरक्षारक्षक रिटायरमेंट होतील त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं मनोगत व्यक्त करायचं. तुमची जर्नी मंडळामध्ये तुम्ही जॉईन झाले आणि रिटायरमेंट त्या टायमिंग, त्या वर्षाचा जो तुमचा प्रवास होता, हा प्रवास कसा झाला, कसा तुम्ही कोणत्या याला तुम्ही सामना केला, म्हणजे पगाराबद्दल असो किंवा तुम्ही ड्युटी कशी हे केली. त्याच्यानंतर हे प्रत्येक सुरक्षारक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे तुम्हाला. म्हणजे मी सांगितलं होतं की जे रिटायरमेंट होतील सुरक्षारक्षक त्यांनी मला एक दिवस अगोदर फोन करायचा आहे. बिंदास लाजायचं नाही आहे, काय नाही आहे. मंडळाचे तुमची जर्नीबद्दल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आपल्याला कोणाला टोला मारायचा नाही आहे, कोणाला काही करायचं नाही आहे. मंडळामध्ये तुमचा प्रवास कसा झाला स्टार्ट टू एंड, याच्यासाठी मी ही संकल्पना केली होती. आणि बघूया किती सुरक्षारक्षक रिटायरमेंट असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, त्यांच्यामार्फत जर मला फोन आला तर मी आवर्जून 100% मी जाणार आहे आणि त्यांचं मुलाखत मी घेणार आहे. जे सुरक्षारक्षक रिटायर होतील, सेवानिवृत्त होतील त्यांच्यासाठी. आणि आता परत मी एक संकल्पना केलेली मित्रांनो, जे पण सुरक्षारक्षक ऑन ड्युटी असतील किंवा ऑफ ड्युटी असतील, व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला आपल्याला एकच सांगायचं आहे की सर आमचा बेसिक जो आहे हा वाढलाच पाहिजे. जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाला पगार आपला ॲग्रीमेंट जो आहे हा वाढला नाही मित्रांनो. DA जो आहे तो दर 6 महिन्याला वाढतोच. आणि तो DA तर तुम्हाला माहितीच आहे, महागाईच्या हिशोबाने वाढतो. कधी 50 वाढतो, कधी 100, तर कधी 400, तर कधी 500, त्याच्यावरती तर कधी जात नाही मित्रांनो. कधी कधी तर 50 रुपये 30 रुपये म्हणून वाढतो महागाई भत्ता, असं निदर्शनास आलेलं आहे. तर मला सुरक्षारक्षकांना मला एकच सांगायचं आहे, बिंदास बाहेर पडा. व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून डायरेक्ट बोला, घाबरू नका. काही कोणी फासावर चढवणार नाही आपल्याला. आपल्याला जे तकलीफ होती, आपल्याला जे आपला पगार च्या बाबतीत आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवायचं आहे, लोकांपर्यंत पोचवायचं आहे की सुरक्षारक्षकांना मानधन किती मिळतं आणि कसे ते ड्युटी करतात. तरी मला एक संकल्पना आहे की जे सुरक्षारक्षक ऑन ड्युटी बी असतील तर काय हरकत नाही, वर्दीवर व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला. आणि एक फक्त आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एक मुलाखत यायची आहे प्रत्येक सुरक्षारक्षकाची, पगाराबद्दल असो किंवा आता आपलं खाकी गणवेश याचं जवळजवळ 4-5 महिने पलटून गेलेले, अजूनपर्यंत काही म्हणजे डिक्लेअर केलेलं नाही आहे, बरोबर. बाकीच्या जिल्ह्यांना
वाटप चालू झालेली आहे, 5 जिल्ह्यांना काहीतरी वाटप चालू झालेली आहे. ठीक आहे, वाटप झाली बी तरी जोपर्यंत समजा मंडळातून त्यांना हे होत नाही तोपर्यंत युनिफॉर्म घालू शकत नाही. पण शिवून रेडी म्हणजे युनिफॉर्म रेडी करून आपल्या ताब्यात घेऊ शकतो आपण. पण जोपर्यंत ऑर्डर भेटत नाही मंडळाची वरतून तोपर्यंत त्या 5 जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांना जे गणवेश आणि किट दिलेलं आहे, साहित्य दिलेलं आहे, ते मेल आल्याशिवाय त्यांना ऑथॉरिटी भेटणार नाही. बरोबर आहे. तर ती लवकरात लवकर ऑथॉरिटी भेटावी, खाकी गणवेश हा लवकरात लवकर सगळ्या जिल्ह्यांना वितरण करावे, त्याच्यासाठी पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे. ज्या सुरक्षा रक्षकांना व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायचं आहे त्यांनी पण मला कॉल करा की सर आमचा असं युनिट आहे, आपण युनिटच्या बाहेर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. मित्रांनो, आपल्याला कोणाला टोला द्यायचा नाही, तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. सॅलरीबद्दल असो किंवा युनिफॉर्मबद्दल असो, हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचं आहे. मित्रांनो, तरी मला कॉन्टॅक्ट करा आवर्जून की सर आम्ही 5-6 सुरक्षा रक्षक रेडी आहेत, तुम्ही या आणि आमचा आवाज ऑल महाराष्ट्रापर्यंत पोचवा. आपल्याला वेतन आणि आपलं युनिफॉर्म हा लवकरात लवकर भेटण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर जे सुरक्षा रक्षक इच्छुक असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, 1 दिवस अगोदर करा, मग मी तसं शिप माझी चेंज करून मी तुमच्यापर्यंत पोचवेल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त आपण व्हायरल करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओच्या माध्यमातून की वेतन आणि युनिफॉर्मच्या संदर्भामध्ये. तर मित्रांनो, बोलल्याशिवाय काही होणार नाही. आपण घरी बसलो आहे आणि घरी बसून आपल्याला नोकरी किंवा पगार वाढ होईल का? नाही होणार. आपल्याला त्याच्यासाठी थोडं मीडिया सोशल मीडियातून ॲक्टिव्ह राहावं लागेल, तरच आपलं सॅलरी आणि युनिफॉर्मचं हे लवकरात लवकर होईल. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे, बरेच सुरक्षा रक्षक घाबरतात, नाही व्हिडिओमध्ये मग आमचं ड्युटीला हे होणार ते होणार. मित्रांनो, आपण कोणाला शिव्या घालत नाही आहे, आपण कोणाला टोला मारत नाही आहे. आपल्यावर जे बित्ती आहे, आपल्या मनामध्ये जी खंत आहे ती आपल्याला शेअर करायची मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून. बिंदास वर्दीवर व्हिडिओ बनवू, आपण कोणाला मारत नाही आहे किंवा कोणाला टोला करत नाही किंवा कोणाचं छेडछाडी करत नाही आहे. व्हिडिओ आपला हा चांगलाच आहे मित्रांनो, चांगलाच होणार आहे. आपल्यावर काय बित्ते आहे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ शेअर करणार आहेत ना, तर घाबरायचं कशाला. तर जे पण सुरक्षा रक्षकांना माझ्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुमचा आवाज जर पोहोचवायचा असेल तर मला प्लीज कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्या युनिटला येईल किंवा तुम्ही बोलले सर या ठिकाणी या, त्या ठिकाणी मी येतो. 7-8 सुरक्षा रक्षक मनातलं बोलायचं आहे. प्रत्येकाने आपलं सॅलरीबद्दल बोलायचं जे आणि युनिफॉर्मबद्दल बोलायचं आहे. अजून वेगळं काही बोलायचं असेल तुम्हाला तर ते पण तुम्ही शेअर करू शकता. बिंदास मला कॉल करा. ही एक संकल्पना अजून माझ्या मनात आलेली आहे. तर ही लवकरात लवकर ह्या 5-6 दिवसामध्ये जर झाली तर कुठंतरी आपला सॅलरीचा जो इश्यू आहे 5 ते 6 वर्षापासून आपला ॲग्रीमेंट झालेलं नाही आहे, पगार वाढ झालेली नाही आहे, तर हा व्हिडिओ जर बघितला मंत्रींपर्यंत पोचला तर कुठंतरी आपला पगार वाढ होणार आणि आपलं सर्वांचं चांगलंच होणार. मित्रांनो, याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कमेंट लाईक करायला विसरू नका. का मित्रांनो, कमेंट लाईक का सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जर कमेंट केली किंवा लाईक केलं तर मला प्रोत्साहन भेटेल आणि त्याच्यातून मला समजेल की सुरक्षा रक्षकांचे काय काय समस्या आहे, त्या समस्यांवर आपण व्हिडिओ बनवणार आहेत. मित्रांनो, बिंदास मी व्हिडिओ बनवणार, मी कोणाला घाबरणार नाही, कारण की मी कोणाला टोला मारत नाही, कोणाला मी टार्गेट करत नाही आणि मी कोणत्याही संघटनेचं युनियनचं मी नाव घेत नाही. मी पर्सनल माझं मनातलं जी इच्छा आहे, ज्या सुरक्षा रक्षकांची मनातली जी इच्छा आहे त्या इच्छा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करील. तुम्ही पण मला थोडा सपोर्ट करा आणि जे आता मी बोललो सुरक्षा रक्षकांनी या आणि माझ्या चॅनलमध्ये लाईव्ह ड्युटी संपल्यानंतर किंवा ड्युटीवर असताना एक थोडं युनिटच्या आस्थापनाच्या बाहेर येऊन आपण व्हिडिओ बनवू. जर तुम्ही 7-8 सुरक्षा रक्षक बी जमले, प्रत्येकाने फाईट द्यायची आहे, घाबरायचं नाही. आपल्याला आपण हक्कासाठी लढतो आहे. आपल्याला महागाईच्या हिशोबाने आपल्याला पगार वाढीवचं सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. बस मला एवढंच सांगायचं आहे. तरी मला कॉल करा, मी येईल तिथं व्हिडिओ बनवू, सरकारपर्यंत आपला व्हिडिओ तो पोचणार. जसं की मी मागे बघा सुरक्षा रक्षकांचं व्हिडिओ टाकलेला, जवळजवळ 7-8 सुरक्षा रक्षक होते आणि त्यांनी त्यांचं युनिफॉर्मबद्दल सरकारला अभिनंदन केलं होतं. अध्यक्ष आपले डोके साहेब वगैरे सर्वांना हे केलं होतं की बुवा खाकी गणवेश तुम्ही आम्हाला मंजुरी दिली, त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला होता. तसाच आपल्याला हा पगार वाढीवसाठी व्हिडिओ बनवायचा आहे. मित्रांनो, बिनधास्त
वर्दीवर बनवायचा आहे, काही आपल्याला घाबरायचं कारण नाही आहे. तरी मला सर्व सुरक्षकांना परत मी विनंती करतो की मला कॉल करा, सर या ठिकाणी या तुम्ही, आम्ही 7-8 जणं आहेत, वर्दीवर काढू, सिव्हिलवर काढू, काही विषय नाही आहे. पगारवाढी आणि त्याचं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचं. मित्रांनो बघा, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद त्यांच्याकडनं अक्षरशः माजी आमदार, माजी खासदार हे स्वतः उभे आहेत आणि तिथं कामगार मंत्र्यांना भेटून निवेदन देऊन त्यांना एकदम डिटेल्स सर्व सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि कामगार मंत्र्यांनीसुद्धा आश्वासन दिलेलं आहे की 2 महिन्याच्या आत न हरकत मागवली आपण. तर ते त्यांचं बी म्हणजे तसंच जर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर प्रसार झाला तर आपलं पण कुठंतरी काहीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून पगारवाढीचं नक्कीच होणार. आशा बाळगू म्हणजे आपण आशा सोडायची नाही, आपल्याला हे चालूच ठेवायचं आहे. त्याच्यामुळं मला कॉल करा की सर तुम्ही या, आम्ही रेडी आहेत. कम से कम आपल्याला 7-8 युनिटमधून पण आपलं मनोगत व्यक्त केलं ना, म्हणजे व्हिडिओ बनवू आपण आणि तो मी एडिटिंग करतो आणि बरोबर प्रॉपर बनवतो. आपल्याला सरकारपर्यंत तो व्हिडिओ पाठवायचा आहे. बस मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.